मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरच्या दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात संतापले. ज्यांना कुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्तरींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूर परिस्थिती. लोकांचा रुळावरनं चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर परिस्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला, फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रातील पूरस्थितीवर अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांसोबत संवाद. पूर परिस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी घेतला आढावा. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये इमारत कोसळली. जवळपास 14 जण इमारतीत अडकल्याची शक्यता. अग्निशमन दल घटनास्थळी, बचावकार्य सुरू. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागात पाणी. अमरधामकडे जाणारा मार्ग बंद. गोडाघाटच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. मिलिंदनगर परिसरात घरामध्ये पाणी शिरलं. जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातनं मुठा नदीपात्रात 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. रायगडच्या कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास नदी आणि चिल्लर नदीला पूर. शेलू गावात उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यामुळे पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका.